फ्रेंड, वेलकम बॅक टू दिस चॅनल. आम्ही कोयकर अकॅडमी. बघा, आज जे आपल्याला शिकायचं आहे दॅट इज सायन्स 1. ठीक आहे, सायन्स 1 मध्ये आपलं काय चालू आहे, ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशन मध्ये बघा फर्स्ट जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला 3 कन्सेप्ट सांगितलेले आहेत. कोणते कोणते 3 कन्सेप्ट सांगितलेले आहेत? फर्स्ट म्हणजे ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, सो आपला कन्सेप्ट कोणता चालू आहे, डी चालू आहे. ठीक आहे, ए मध्ये काय सांगितलं मी, व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटी अँड ग्रॅव्हिटेशन सांगितलंय. ठीक आहे, त्याच्यानंतर बी पार्टला काय सांगितलंय मी, सेंट्रिपिटल फोर्स सांगितलेलं आहे. ठीक आहे, हे लक्षात असेल तुमच्या, सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये नंतर ना सेकंड थर्ड लास्ट काय सांगितलं मी तुम्हाला, दॅट इज केपलर्स लॉ, दॅट इज केपलर्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ अँड थर्ड लॉ. ठीक आहे, केपलर्स फर्स्ट लॉ मध्ये काय सांगितलंय, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला सिच्युएशन समजून घ्यायचंय. ठीक आहे, सन ऍट दी फोकाय आणि बाकीचे जे काय अर्थ आहे ते रिव्हॉल्व होते अराउंड दी सन. ठीक आहे, हे पण लक्षात पाहिजे. आणि सेकंड काय सांगितलंय, केपलर सेकंड लॉ. ठीक आहे, जस्ट रिव्हिजन सांगतोय मी. ओके, केपलर सेकंड लॉ मध्ये काय सांगितलंय, जेवढा एरिया म्हणजे समजा वन मंथ साठी नाही का, जेवढा स्वीप होतोय एरिया तेवढाच नेक्स्ट मंथला तेवढाच एरिया स्वीप करतोय. ठीक आहे, सो इक्वल एरिया असणार, सेकंड लॉ मध्ये सांगितलेलं आहे. ओके, सो थर्ड लॉ मध्ये काय सांगितलं मी, म्हणजे क्यूब ऑफ दी, सो टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी क्यूब ऑफ दी आर. ठीक आहे, दॅट इज डिस्टन्स. हे काही रिलेशन आहे ते तुम्ही शिकून घ्या. ओके, फर्स्ट व्हिडिओ पहिलं बघा, त्याच्यानंतर ना हा व्हिडिओ बघा. ठीक आहे, कारण जे काही बेसलाईन कन्सेप्ट आहे ते मी अगोदर सांगितलेले आहेत. ठीक आहे, ते जर नाही आलं तर हे बघून काय फायदा नाही. ठीक आहे, आणि साइड बाय साइड मॅथ्स पण मी शिकवतोय. ठीक आहे, ते तुम्हाला माहितीच असेल, मॅथ्सचे माझे किती पोर्शन झालेले आहेत. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. दॅट इज डी. कन्सेप्ट काय बघा, नीट समजून घ्या कन्सेप्ट काय काय आहे. आणि हे मी अगोदरच लिहून ठेवते, कारण काय माहिती का, ह्याच्यामध्ये लिहिण्यामध्ये टाइम जातो ना, सो मी अगोदरच लिहून ठेवतो आणि कन्सेप्ट मी लगेच सांगतो. चला बघा काय आहे, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, आता कुणाला बोलणार न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, एक्झामला विचारू शकतात, एक्सप्लेन दी न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सो 2 मार्क्ससाठी विचारू शकतात. सो पहिलं कन्सेप्ट समजून घ्या काय आहे बघा. सो एव्हरी ऑब्जेक्ट इन दी युनिव्हर्स, सो जेवढे पण युनिव्हर्स मध्ये म्हणजे जेवढे पण नाही का अर्थ मध्ये जेवढे पण ऑब्जेक्ट आहेत, सो काय सांगितलंय, एव्हरी ऑब्जेक्ट इन दी युनिव्हर्स ओके अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. सो बघा, फॉर एक्झाम्पल ही एक बॉडी आहे. ठीक आहे, सो ही एक बॉडी. ठीक आहे, सो ह्यांचा मास आहे m1 आणि ह्याचा मास आहे m2. ठीक आहे, काय सांगितलं, एव्हरी ऑब्जेक्ट इन दी युनिव्हर्स अट्रॅक्ट्स, म्हणजे ही एक ऑब्जेक्ट आहे आणि हे एक ऑब्जेक्ट आहे. सो हे दोघं काय करतात, ते अट्रॅक्ट करतात एकमेकांना. काय करतात ते, अट्रॅक्ट. ठीक आहे, सो हा पण फोर्स लावतोय आणि हा पण फोर्स लावतोय. ठीक आहे, सो सपोज ह्याचा मास m1 आहे आणि ह्याचा मास m2 आहे. सो काहीतरी डेफिनेट डिस्टन्सवर असतील. ठीक आहे, समजा आता इथे एक आहे ऑब्जेक्ट, इथे एक ऑब्जेक्ट आहे आणि इथे एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, हे जेवढा फोर्स लावतोय हा पण फोर्स लावतोय. ठीक आहे, म्हणजे ते डेफिनाइट फोर्स लावतात. ते किती लावतात, ते डेफिनाइट, म्हणजे त्यांच्या बॉडी एवढाच फोर्स ते लावतात ते. ठीक आहे, म्हणजे काहीतरी डिस्टन्सवर आहे. सो डिस्टन्स आहे दॅट इज डी. ओके, डिस्टन्स काय आहे, डी. ठीक आहे, काय सांगितलं पुढं, एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. सो हा जेवढा फोर्स लावतोय तेवढा पण हा फोर्स लावतोय. मे बी कमी असेल किंवा जास्त असेल, पण ते बॅलन्स मध्ये असतील. ठीक आहे, काय असतील, बॅलन्स फोर्स असेल. ठीक आहे, सो पुढे बघा काय काय दिलं. आता याच्यावरून कंडिशन काय बघा, नीट लक्ष द्या. म्हणजे हे जर तुम्हाला सेकंड समजलं तर तुम्हाला मॅथमॅटिकली इक्वेशन मध्ये कन्वर्ट करता येईल, अदरवाइज येणार नाहीये. ठीक आहे, सो लक्ष द्या. बघा, द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. बघा, आता हे फोर्स किती लावतात आहे, आपल्याला माहिती का किती फोर्स लावतात यांच्या दोघात, नाही माहिती. सो आपल्याला फोर्स काढायचा आहे, ह्या दोघांमध्ये फोर्स किती लागतोय तो फोर्स काढायचा. मग फोर्स काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे. ठीक आहे, काय बोललो मी, हे जे काय फोर्स लावतात ते म्हणजे किती फोर्स लावतात ते माहिती का आपल्याला, नाही माहिती. सो मी तो फोर्स काढून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, ह्या इक्वेशनवरून, सॉरी ह्या थेरॉटिकल पार्ट वरून मी इक्वेशन फॉर्म करतो. ठीक आहे, चला लक्ष द्या व्यवस्थित. सो द फोर्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल, सो डायरेक्टली प्रोपोर्शनल येणार. ठीक आहे, सो द फोर्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी प्रोडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. दी प्रोडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, सो प्रोपोर्शनल टू दी प्रोडक्ट ऑफ दी मासेस. प्रोडक्ट ऑफ दी मासेस म्हणजे काय, दॅट इज ह्याचा मास m1 आहे. ठीक आहे, आणि ह्याचा मास m2 आहे. ओके, सो ऑफ दी मासेस ऑफ अ 2 ऑब्जेक्ट, दॅट इज 2 ऑब्जेक्ट आहे.
ओके. सो ऑब्जेक्ट अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल. इनव्हर्सली म्हणजे काय, म्हणजे डिवाइड बाय. ओके. सो दॅट इज डिवाइड बाय इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ दी distance between them. Square of the distance between them. So square of the distance between them म्हणजे एवढा फोर्स तो हे दोन बॉडी लावतात. ठीक आहे. सो ऑब्जेक्ट कोणता पण असू दे, समजा दोन ऑब्जेक्ट कोणता पण असू दे, किती फोर्स लावतात ते, मग त्यावेळेस आपल्याला फोर्स काढण्यासाठी हा फॉर्म्युला युज करावा लागेल. ठीक आहे. अजून आपण थोडं डीप मध्ये जाऊया. पहिल्या वेळेस स्क्रीनशॉट काढून घ्या, फक्त इथपर्यंत घ्या. ओके. हे मॅथमॅटिकल इक्वेशन मी तुम्हाला सांगेल कधी लिहायचंय. ठीक आहे. हे डायग्राम आहे ना, तुम्ही इथं बाजूला काढा. ठीक आहे. हे जरासं थोडं मोठं काढा. ठीक आहे. एवढे छोटे छोटे काढा पण असं बाजूला. ओके. आणि हे दाखवा सगळं. ओके. हे सगळं दाखवा आणि हे लिहू नका, कारण मला अजून एक पॉईंट लिहायचंय, त्याच्या खाली मला हे लिहायचंय. ठीक आहे. ओके. समजतंय ना. जर दोन ऑब्जेक्ट मधला फोर्स काढत असेल त्यावेळेस मी हा फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे. चला पहिल्या वेळेस स्क्रीनशॉट काढा, मग नंतर सांगतो काय करायचं. हा. सो आता लक्ष द्या बघा काय करायचं. थर्ड वाला पॉइंट काय दिलाय, इफ दी M1 अँड M2 आर दी टू ऑब्जेक्ट. ठीक आहे. त्यांचा मास M1 आणि M2 आहे. ठीक आहे. ऑब्जेक्ट केप्ट ऍट अ डिस्टन्स ऑफ D. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हे डायग्राम काढायला लावलेले मी. ओके. सो हे डिस्टन्स, हे जे काही दोन ऑब्जेक्ट आहे काहीतरी डिस्टन्सवर आहे. सो आता त्यांच्यामधला फोर्स किती ऍक्ट होतोय हे आपल्याला माहिती का. हो माहिती आहे, आताच तुम्हाला सांगितलं हे फोर्स आहे. ठीक आहे. सो मग काय करणार, फ्रॉम डेफिनेशन, म्हणजे डेफिनेशन काय सांगितलं तुम्हाला हे सांगितलंय. सो फोर्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस M1 and into M2. Okay. So and inversely proportional to the square of the distance. ठीक आहे. सो स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. ठीक आहे. आता मी हे रफ करतो. ठीक आहे. हे डायग्राम पण रफ करतो. सो आता बघा मॅथमॅटिकल इक्वेशन काय येणार. ठीक आहे. सो मॅथमॅटिकली इक्वेशन बोललो मी, पण इथे इक्वेशन आहे का हे नाहीये. सो हे काय आहे, फक्त तुम्हाला डेफिनेशन सांगितलंय. मग इक्वेशन मध्ये काय नोट करायचं. सो मला इथे इक्वल टू आणायचंय. सो मी काय करणार मग, सो F इक्वल टू, ज्यावेळेस मी डायरेक्टली प्रोपोर्शनल काढून टाकणार त्यावेळेस कॉन्स्टंट टर्म येणार. काय येणार, कॉन्स्टंट टर्म. सो कॉन्स्टंट टर्म काय येणार, दॅट इज G. ओके. सो दॅट इज M1 इंटू M2 अपॉन D स्क्वेअर. ठीक आहे. वेअर G इज काय आहे, वेअर G इज कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी. ठीक आहे. काय आहे G, काय आहे कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी. आपण काय शिकतोय, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सो G इज अ कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी, also called as that is kind of universal gravitation. Newton's universal gravitation is called as Newton universal. ठीक आहे. सो तुम्ही द्या फुल फॉर्म मध्ये. ठीक आहे. मला तिकडे जागा नाही पूर्ण. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. चला. जी काय आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे. इथे द्यावं लागेल तुम्हाला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. ठीक आहे. असं देतो. कॉन्स्टंट तर मी वर लिहिलाय, पण राहू द्या. चला चालतंय. काय लिहायचं बघा, तुमची इच्छा. सो आता हे जे जीची काय व्हॅल्यू आहे, म्हणजे हे ह्याचं त्याचे SI युनिट काय असणार. SI युनिट कसं काढणार मी ह्याचं. सो बघा SI युनिट कसं काढणार ते सांगतो. समजा आता मी इथं G ठेवला. ठीक आहे. सो इथं D स्क्वेअर डिवाइड आहे, तिकडे गेलो मल्टिप्लाय होणार. सो F इंटू हे D स्क्वेअर आहे, डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय. सो D स्क्वेअर अपॉन हे M1 इंटू M2 हे मल्टिप्लाय आहे. बरोबर. ठीक आहे. म्हणजे हे मल्टिप्लाय आहे. सो तिकडे गेला काय होणार, डिवाइड होणार. सो दॅट इज M1 M2. सो मी ह्याचं SI युनिट कसं काढणार बघा, नीट लक्ष द्या. सो Gचं म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं मी SI युनिट कसं काढणार ते सांगतोय मी. ठीक आहे. सो F कशामध्ये रीड करतो आपण, दॅट इज न्यूटन मध्ये. ओके. सो डिस्टन्स कशामध्ये रीड करतो आपण, मीटर मध्ये. बरोबर ना. सो दॅट इज मीटर. पण डिस्टन्सचा स्क्वेअर आहे. सो दॅट इज काय ना मग मीटर स्क्वेअर. ठीक आहे. न्यूटन मीटर स्क्वेअर पर
दॅट इज पर. सो मास कशामध्ये मोजतो आपण? केजी. हे मास कशामध्ये मोजणार? केजी. सो केजी इंटू केजी, केजी स्क्वेअर. ठीक आहे. सो हा जर केजी मी वर लिहिला तो काय होणार मग? इंडेक्स पॉझिटिव्ह आहे, वर गेल्यावर निगेटिव्ह होणार. सो दॅट इज काय होणार इथं? दॅट इज केजी मायनस, सो केजी मायनस 2. ठीक आहे. केजी रेस टू -2. ठीक आहे. ह्याला असं बोलायचं. ओके. सो एसआय युनिट काय ना? सो तिसरा पॉइंट आहे ना. सो चौथा पॉइंट लिहू शकता तुम्ही. द एसआय युनिट ऑफ जी इज काय लिहिणार? न्यूटन मीटर स्क्वेअर केजी रेस टू -2. ठीक आहे. आणि जी ची कॉन्स्टंट व्हॅल्यू काय असते बघा? जी ची जी काय व्हॅल्यू आहे, सो जी ची कॉन्स्टंट व्हॅल्यू काय असते? दॅट इज 6.67 इंटू 10⁻11. ठीक आहे. ही व्हॅल्यू असते, लक्षात राहू दे. एमसीक्यू ला तुम्हाला विचारू शकतात व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी. सो दॅट इज 6.67 इंटू 10⁻11 इंटू 10⁻11. ओके. चला, हे कन्सेप्ट होतं कोणतं? दॅट इज न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. चला, काढा स्क्रीनशॉट. पण जरासा कन्सेप्ट समजून घ्या आणि त्याचा फोर्स किती ऍक्ट होतोय हे माहिती पाहिजे. दॅट इज दिस फोर्स. ओके. सो त्याचा कन्वर्ट मी इक्वेशन मध्ये केलं, बरोबर. सो फक्त मी थेरॉटिकल पार्ट लिहिलेच असतं आणि म्हणजे तुम्हाला 4 पॉईंट लिहिता यायला पाहिजे. ठीक आहे. खूप इझी आहे. चला, काढा स्क्रीनशॉट लोक. नाउ नेक्स्ट कन्सेप्ट, दॅट इज कन्सेप्ट नंबर इज ई. ओके. सो काय आहे कन्सेप्ट? अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. ठीक आहे. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. सो त्याला मी असं पण बोलू शकतो, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. सो बघा, तुम्हाला हे शिकण्यासाठी पहिलं हे माहिती पाहिजे न्यूटन सेकंड लॉ काय आहे. ठीक आहे. चला, न्यूटन सेकंड लॉ पहिलं ते सांगतो तुम्हाला काय आहे बघा. न्यूटन सेकंड लॉ काय सांगतो? F इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. ठीक आहे. हे तुम्हाला सर्वात प्रथम माहिती पाहिजे. जर हे माहिती असेल तर तुम्हाला हे येईल. ओके. सो बघा काय ना, F इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. सो काय आहे न्यूटन सेकंड लॉ? बघा, द फोर्स acting on a body result in its acceleration. ऍक्सलरेट बोला किंवा ऍक्सलरेशन बोला. ठीक आहे. बघा, नीट कन्सेप्ट समजून घ्या काय आहे. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे, सपोज मी एक ऑब्जेक्ट घेतलं इथं एफ, दॅट इज एम घेतला ऑब्जेक्ट. ठीक आहे. सो द फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी. ठीक आहे. समजा मी ह्याला इथं फोर्स लावला. ठीक आहे. दॅट इज फोर्स लावला. ठीक आहे. मी त्याला पुश करतोय. सो त्यावेळेस काय होणार? ओके. बघा, एखादा जो मास आहे त्याला मी फोर्स लावतोय. द फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट्स ऍक्सलरेशन. म्हणजे त्यावेळेस बॉडी काय होणार? ऍक्सलरेट होणार. म्हणजे ते काय होणार? त्याची वेलॉसिटी इन्क्रीज होणार, म्हणजेच ते ऍक्सलरेशन होणार. ठीक आहे. काय होणार? ऍक्सलरेट होणार. ठीक आहे. ऍक्सलरेट होणार. ठीक आहे. सो ऍक्सलरेशन देतो. ठीक आहे. ऍक्सलरेशन. ठीक आहे. सो हे दिसतंय का तुम्हाला? आता दिसतं. बघा, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन समजला पाहिजे तुम्हाला. काय आहे? द फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट्स ऍक्सलरेशन. सो एखादी बॉडी आहे, त्याला जर आपण फोर्स लावला तर बॉडी काय होणार? ऍक्सलरेट होणार. ठीक आहे. सो दॅट इज होल कन्सेप्ट इज कॉल्ड एज न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. ठीक आहे. पुढे काय आहे बघा आता. सो आता हे तुम्हाला समजलं. ओके. न्यूटन सेकंड लॉ समजलं. आता ऍक्च्युली ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय आहे समजा. बघा, आता फॉर एक्झाम्पल हे अर्थ आहे. ठीक आहे. सपोज हे अर्थ आहे. एक मिनिट हा, हे दुसरं घे मार्कर. ठीक आहे. सपोज हे अर्थ आहे. ठीक आहे. सो जर एखादी बॉडी आहे इथं, ओके, इथं एक बॉडी आहे, सपोज त्याचा मास आहे m1. हा, आणि हे जे काही बॉडी आहे त्याला फ्रीली सोडलंय आपण. काय केलंय? फ्रीली सोडलंय म्हणजे काय? वरून तो काय होतोय? खाली येतोय. मग तो खाली येताना काय होतोय? जसं जसं तो खाली येणार अर्थकडे, येणार त्यावेळेस बॉडीची वेलॉसिटी काय होणार? इन्क्रीज होणार. वेलॉसिटी काय होणार? इन्क्रीज होणार. सो वेलॉसिटी इन्क्रीज होत असेल म्हणजेच ऍक्सलरेट होतोय. ठीक आहे. काय होतोय? ऍक्सलरेट होतोय. सो म्हणजेच काय? बघा, इकडे अर्थकडे येतो, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. सो द ऍक्सलरेशन प्रोड्यूस इन द बॉडी. सो ऍक्सलरेशन प्रोड्यूस इन द बॉडी म्हणजे काय?
म्हणजे ही जी काही बॉडी आहे खाली येताना जोरात येते, ठीक आहे, एकदम जोरात येते. सो त्यावेळेस ऍक्सलरेशन इज प्रोड्यूस ऑन दी बॉडी, म्हणजे एकदम स्पीड काय होते, फास्ट येते. सो द ऍक्सलरेशन प्रोड्यूस इन दी बॉडी ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ड्यू टू विच फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, म्हणजे खाली येताना काय होते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स होते. सपोज म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे, मास इनटू दॅट इज जी येणार येतो. ठीक आहे, ज्यावेळेस अर्थ असणार आणि एक ऑब्जेक्ट असणार, एखादी बॉडी खाली येते, सो त्यावेळेस काय येणार, फोर्स इक्वल टू मास इनटू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, सो पुढे काय सांगितलं, ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज कॉल्ड एज ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, ते त्याचा कन्सेप्ट सांगितलेला आहे तुम्हाला. ओके, सो ह्याचा फॉर्म्युला काय आहे ना, आता याचं मॅथमॅटिकल इक्वेशन काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. बघा काय मॅथमॅटिकल इक्वेशन, दॅट इज जी इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. हे त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे, दॅट इज जी एम अपॉन आर स्क्वेअर. आता हे कुठून डिराइव्ह झालं, चला वन बाय वन सांगतो. पहिल्यावर स्क्रीनशॉट काढून घ्या, त्याच्यानंतर सांगतो हे डिराइव्ह कुठून झालं. ठीक आहे, म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला बोर्डाला विचारू शकतात. ठीक आहे, डिराइव्ह दी एक्सप्रेशन फॉर अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन कसा विचारू शकतात ते पण सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, काढा, चला स्क्रीनशॉट काढा लवकर. चला बघा कोणत्या प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. बघा क्वेश्चन काय आहे, दॅट इज डिराइव्ह दी फॉर्म्युला फॉर दी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, हा तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे, बाय युझिंग ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट डिराइव्ह दी फॉर्म्युला फॉर दी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. असं पण विचारू शकतात किंवा असं पण विचारू शकतात. ठीक आहे, सो बघा काय काय आहे, सपोज अन ऑब्जेक्ट ऑफ अ मास एम इज रिलीज फ्रॉम दी डिस्टन्स आर फ्रॉम द सेंटर ऑफ दी अर्थ. ठीक आहे, सपोज एक अर्थ आहे. ठीक आहे, सो हे अर्थ आहे, इथे लिहितो मी अर्थ, इथे बाजू लिहितो अर्थ. ठीक आहे, सो आणि एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, आणि ह्याचं मास किती आहे, एम आहे. ओके, ह्याचं मास आहे एम आणि अर्थचं जे मास आहे, लेट एम बी दी मास ऑफ दी अर्थ. सो ह्याचं जे काय मास आहे अर्थचं ते आहे एम. ओके, सो कसं डिराइव्ह करणार हे समजून घ्या. अर्थचं मास एम आहे आणि ह्या ऑब्जेक्टचं जे काय मास आहे एम आहे, स्मॉल एम. ओके, एम इज रिलीज फ्रॉम दी डिस्टन्स आर, इज रिलीज फ्रॉम दी डिस्टन्स आर. ठीक आहे, ऑब्जेक्ट मे बी इथं असेल, ऑब्जेक्ट मे बी इथं असेल. ठीक आहे, कुठे पण असेल ऑब्जेक्ट, आणि रिलीज कुठून होतंय, ह्या डिस्टन्स पासून, दॅट इज डिस्टन्स आर. पण डिस्टन्स कशामध्ये रीड करणार आपण ते तुम्हाला सांगतो आता, फ्रॉम दी सेंटर ऑफ दी अर्थ. ठीक आहे, सेंटर पासून ते ह्या ऑब्जेक्ट पर्यंत डिस्टन्स किती आहे, आर. ठीक आहे, एक ऑब्जेक्ट आहे आणि हे मास आहे. फक्त जे काय ऑब्जेक्ट आहे ते आपण रिलीज करतोय, मग त्यावेळेस तसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती ऍक्ट होतोय ते आपल्याला काढायचंय. ठीक आहे, पण तुम्हाला हे माहिती असेल, वी नो दॅट काय माहिती तुम्हाला, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट माहिती आहे. सो दॅट इज काय असतं फॉर्म्युला, काय दिलं इथं तुम्हाला, काय सांगितलं होतं, फोर्स काय सांगितलं होतं, एफ इक्वल टू, बघा नीट लक्ष द्या, एफ इक्वल टू जी इंटू, पण आपण ह्याच्या बाबतीत लावणार आहे फोर्स. ठीक आहे, सो M1 इंटू M2 होतं. ठीक आहे, इथे दोन ऑब्जेक्ट होतं, जे काय मी तुम्हाला अगोदर कन्सेप्ट सांगितलं आता, ते दोन ऑब्जेक्ट मध्ये होतं. पण इथं आपलं काय आहे बघा, ह्याचा मास एम आहे, सो मी ह्याचा मास एम घेतो. ठीक आहे, आणि ह्याचं मास काय आहे अर्थचं, सो दॅट इज कॅपिटल एम, सो मी कॅपिटल एम देतो. ठीक आहे, कॅपिटल एम मी पहिलं लिहितो. ठीक आहे, अर्थचा मास पहिलं लिहितो आणि ह्या ऑब्जेक्टचा मास नंतर लिहितो. ठीक आहे, अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर होता, सो इथं डिस्टन्स किती आहे, आर, सो डिस्टन्सचा स्क्वेअर. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, कुठून आला हा फॉर्म्युला, बाय युझिंग युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, तिथून आपण हा फॉर्म्युला यूज केला. ठीक आहे, ऑल्सो अजून काय माहिती तुम्हाला, न्यूटन सेकंड लॉ मोशन माहिती तुम्हाला, काय फॉर्म्युला आहे, एफ इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन आहे. बट फोर्स इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, कारण ग्रॅव्हिटी खाली जातोय ना, सो आपण ऍक्सलरेशन कोणचं घेणार, हे जी घेणार. ठीक आहे, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, सो दॅट टाइम जी घेणार. ओके, इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, चला पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा लवकर, मला रफ करू दे. चला काढलं, हे रफ करतो. सो बघा आता काय करणार,
ह्याला कन्सेप्ट जरासं व्यवस्थित समजून घ्यावं लागते ना, आणि ते डायग्राम पण काढा. ठीक आहे, डायग्राम पण काढा, डायग्राम इम्पॉर्टंट आहे. चला आता बघा, अरे इथलं मी रफ केलं. सो आता फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 बघा हे 1 आहे. ओके, सो बघा ह्याची लेफ्ट साइड आणि ह्याची लेफ्ट साइड दोन्ही फोर्सेस आहेत. ठीक आहे, दोन्ही काय आहेत, दोन्ही फोर्स आहेत. मग त्यांना त्या दोघांना इक्वेट करा. इक्वेट करताना कसं करणार, ह्याची राईट साइड लिहा आणि ह्याची राईट साइड लिहा. ठीक आहे, ह्याची राईट साइड काय आहे, mg. सो mg इक्वल टू ह्याची राईट साइड काय आहे, दॅट इज gm अपॉन r². ठीक आहे, सो मी आता रफ करून टाकतो. बघा ह्याची राईट साइड लिहिली आणि ह्याची राईट साइड, सो मी इक्वेट केलेलं आहे. ठीक आहे, सो मी हे रफ करतो आता. सो आपल्याला प्रूफ काढायचं ना. ठीक आहे, सो क्वेश्चन विचारू शकतात तुम्हाला बोर्डाला 3 मार्क्स साठी, सो म्हणून लिहून देतोय. ओके, सो बघा m इथं मल्टिप्लायर आहे, सो तिकडे गेलं डिवाइड. सो g इक्वल टू gm, हे स्मॉल m अपॉन r². हे m मल्टिप्लायर आहे, तिकडे गेलं डिवाइड, सो इथे लिहिलं मी m. सो m आणि m कॅन्सल, सो g ची व्हॅल्यू काय आली, gm अपॉन r². ठीक आहे, सो आपण डिराइव केला. ओके, डिराइव असं करतो. ठीक आहे, हेन्स प्रूफ. ओके, सो ग्रॅव्हिटेशनलची व्हॅल्यू काय असते, g ची व्हॅल्यू किती असते, दॅट इज 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एवढं लक्षात राहू दे तुम्हाला. ग्रॅव्हिटेशनलची व्हॅल्यू किती असते, 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, सो मी हे रफ करतो तरी. चला, हेन्स डिराइव केलेलं आपण. ओके, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. सो आता नेक्स्ट कन्सेप्ट दॅट इज काय आहे, एफ मध्ये काय दिले, व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. जी म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशन अर्थवर कोणत्या भागी किती असेल ते आपल्याला सांगायचंय. ठीक आहे, सरफेसवर अर्थ म्हणजे काय, सरफेसवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे हे आपल्याला इथं शिकायचंय. ठीक आहे, आणि व्हेरिएशन किती आहेत, टोटल 3 कन्सेप्ट आहेत. ठीक आहे, फर्स्ट वाला काय आहे, चेंज अलॉंग दी सरफेस ऑफ दी अर्थ. ठीक आहे, हे एक फर्स्ट कॉन्सेप्ट आहे. सेकंड आणि थर्ड तुम्हाला नेक्स्ट सांगतो. ठीक आहे, चला बघा लक्ष द्या इथं काय काय आहे. सो तुम्हाला असं विचारू शकतात, क्वेश्चन काय विचारू शकतात, एक्सप्लेन दी व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. सो त्यावेळेस तुम्हाला 3 कन्सेप्ट सांगावं लागेल. ठीक आहे, सो फर्स्ट वन काय आहे, चेंजेस अलॉंग दी सरफेस ऑफ दी अर्थ. सो मी सपोज एक अर्थ काढतो. ठीक आहे, इथं सपोज मी एक अर्थ काढला. ओके, सो समजा मी काढला असा अर्थ. ओके, सो व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट अ सेम. कसं काय पॉसिबल आहे, बघा नीट लक्ष द्या. व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट अ सेम. का सेम नाहीये, एव्हरीवेअर ऑन दी सरफेस ऑफ दी अर्थ. असं कसं काय रे, बघा आता मी इथं थांबलंय, मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती ऍक्ट व्हायला पाहिजे, 9.81. ठीक आहे, 9.81 ऍक्ट व्हायला पाहिजे. ओके, जर मी दुसरीकडे गेलो, समजा मी दिल्लीला गेलो, तिथं पण माझा ग्रॅव्हिटेशनल फोर्स तेवढाच लागला पाहिजे ना. पण तसं होत नाहीये. का नाही होते सांगा बघू, रिझन काय विचारलं इथं, व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट अ सेम एव्हरीवेअर ऑन दी सरफेस ऑफ दी अर्थ. जेवढा आता मी इथं थांबलोय, मग तेवढाच फोर्स मला तिकडे दिल्लीला गेल्यावर लागला पाहिजे ना, म्हणजे खाली फोर्स म्हणजे तेवढाच अर्थ मला खेचलं पाहिजे. पण तसं होत नाहीये. का नाही होते, त्याच्या पाठीमागे रिझन आहे. बघा का नाही होत्या, बघा अर्थ एकदम गोल नाहीये. ठीक आहे, अर्थ जे आहे ते परफेक्ट गोल नाहीये, म्हणजे परफेक्ट सर्कल नाहीये. ठीक आहे, परफेक्ट स्पिअर नाहीये. ओके, मग कसा आहे अर्थ, अर्थ असा आहे बघा, असा अर्थ आहे. ऍक्च्युली अर्थ असा आहे, थांबा 1 मिनिट. सो असा अर्थ आहे. ठीक आहे, ऍक्च्युली अर्थ असा आहे, म्हणजे मी तुम्हाला असं मेन्शन नाही करू, नाही असं परफेक्ट नाही दाखवू शकत, पण अर्थ कसा आहे ते समजून घ्या. वरून असा फ्लॅट झालेला आहे. ठीक आहे, वरून कसं झालाय, फ्लॅट झालेला आहे अर्थ. ऍक्च्युली अर्थ असा आहे. का असा आहे, ज्या वेळेस तो सूर्याभोवती फिरतो त्यावेळेस त्याचे इक्वेटर जे आहे बघा, ह्याला आपण काय म्हणणार, इक्वेटर. ह्याला काय म्हणणार, इक्वेटर. ठीक आहे, आणि ह्याला काय म्हणणार आपण, पोल्स म्हणणार. ह्याला काय म्हणणार, पोल्स. ठीक आहे, मग तो इक्वेटर सोबत असा फिरतो, गोल 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 गोल. ठीक आहे, कुणाबरोबर कुणाभोवती फिरतो, तो सूर्याभोवती फिरतो. ठीक आहे, सो त्याचे जे काही इक्वेटर आहेत, सेंटर पासून जे काही डिस्टन्स आहे, सेंटर पासून नीट लक्ष द्या, सेंटर पासून जे काही डिस्टन्स आहे ते जास्त आहे. ठीक आहे, आणि अर्थ पोल पासून डिस्टन्स काय आहे, कमी आहे.
ओके, म्हणजे असा फ्लॅट आहे तो. ओके, मी तरी नाही का तुम्हाला असं सेम सेम दिसतील, पण ऍक्च्युली थोडं कमी करायचं. ठीक आहे, ऍक्च्युली ते फ्लॅट आहे. ओके, सो पुढे बघा सेकंड कन्सेप्ट काय, व्हॅल्यू ऑफ जी इज अ हायेस्ट. व्हॅल्यू ऑफ अ जी इज अ हायेस्ट ऍट दी पोल्स. पोल्स कुठे आहे बघा, हे पोल्स आहे. सो एखादा ऑब्जेक्ट इथं असेल, मग सो त्यावेळेस तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असणार. काय असणार त्यावेळेस तिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असणार. का, कारण ह्याचं जे काही डिस्टन्स आहे सेंटर पासून, ठीक आहे, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, समजा दोन मॅग्नेट आहे. ओके, जेवढं जवळ असतील तेवढं ते अट्रॅक्ट करणार. ठीक आहे, मग ते अर्थच्या बाबतीत पण तसंच आहे. काय आहे, सेंटर जेवढा जवळ आहे मग तेवढा त्यांचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार. ओके, सो बघा काय लिहिलं इथं, व्हॅल्यू ऑफ जी इज अ हायेस्ट ऍट दी पोल्स इज 9.832. ओके, एमसीक्यू ला विचारू शकतात तुम्हाला हे किती आहे, पोल्सला ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे, दॅट इज 9.832. ओके, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सो पुढे व्हॅल्यू ऑफ जी इज अ लोवेस्ट ऍट दी इक्वेटर इज. इक्वेटरला व्हॅल्यू किती आहे, इक्वेटरला कमी आहे, पण जास्त कमी आहे का बघा, हे 2 काढून टाकतो मी. ठीक आहे, जास्त 9.8 आहे, 9.7 आहे, पण जास्त कमी आहे का, नाहीये, पण थोडं तरी कमी आहे ना. सो दॅट इज लोवेस्ट. कुठे लोवेस्ट आहे बघा, व्हॅल्यू ऑफ जी इज अ लोवेस्ट ऍट दी इक्वेटर. जर एखादा ऑब्जेक्ट असेल, ठीक आहे, एखादा ऑब्जेक्ट आहे, मग त्यावेळेस हे जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे ह्यांच्यात, ओके, त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असणार आहे, दॅट इज 9.78. ओके, समजतंय का, हे तिथं कन्सेप्ट आहे. पण असं का होतं, फॉर्म्युला माहिती तुम्हाला जीचा काय आहे, जीचा फॉर्म्युला आहे एम जी एम अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती फॉर्म्युला आहे, जी इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. मग कन्सेप्ट नीट समजून घ्या. ज्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघा, ज्यावेळेस मास वाढणार त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण वाढणार. का असं होतंय, कारण कसं आहे माहिती का, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी एम आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे समजा इथं जेवढे काही व्हॅल्यू आहे तिथं वर बघा, इथं वर हे जर इकडची जर व्हॅल्यू वाढली तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढणार आहे, एवढं लक्षात राहू दे. ठीक आहे, जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढला तर त्याचं जे काही डिस्टन्स आहे ते कमी होणार. डिस्टन्स जर कमी असेल त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढणार. डिस्टन्स जर कमी असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढणार. ठीक आहे, हे एकदा सांगितलंय. जर डिस्टन्स इन्क्रीज व्हायला लागलाय त्यावेळेस मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे ते डिक्रीज होणार. हे समजून घ्या कन्सेप्ट. ठीक आहे, काय बोललो मी, जर डिस्टन्स इन्क्रीज होत असेल बघा, डिस्टन्स इन्क्रीज आहे, सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होणार. ठीक आहे, ह्या रिलेशन वरून मी सांगू शकतो. ओके, सो काय लिहिलंय, व्हॅल्यू ऑफ जी इज अ लोवेस्ट ऍट दी इक्वेटर इज 9.78. कमी का आहे, कारण डिस्टन्स जास्त आहे. ठीक आहे, जर डिस्टन्स इन्क्रीज आहे, जास्त आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी असणार. ठीक आहे, सो आता व्हॅल्यू ऑफ जी इज द हायेस्ट ऍट दी पोल. सो डिस्टन्स कसं आहे, पोलला थोडं कमी आहे डिस्टन्स. ठीक आहे, सेंटर पासून तिथपर्यंत डिस्टन्स कमी आहे. जर डिस्टन्स कमी असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन्क्रीज होणार. ठीक आहे, म्हणजे मी ह्याच्यावरून, ह्या फॉर्म्युल्यावरून मी सांगू शकतो. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. एवढं हे असलं काय काढत बसू नका, फक्त हे लिहा. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. चला आता लास्ट कन्सेप्ट समजून घ्या. बघा, हे मध्ये 2 अजून राहिले होते. ठीक आहे, आता 2 कन्सेप्ट काय ते समजून घ्या. बघा, आता जस्ट तुम्हाला सांगितलं, समजलं असेल तुम्हाला. काय आहे बघा, चेंज विथ हाईट. बघा काय असतं, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल जे काही फोर्स आहे, ज्यावेळेस हाईट चेंज होणार मग त्यावेळेस त्याच्यावर काय इफेक्ट होईल, इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल, हे आपल्याला माहित करायचंय. ठीक आहे, सो बघा इथं अर्थ आहे. ठीक आहे, सपोज हे अर्थ आहे. ओके, सो चेंज विथ हाईट, समजा एखादा ऑब्जेक्ट इथं आहे. ठीक आहे, सो त्यावेळेस व्हॅल्यू ऑफ जी गोज ऑन डिक्रीजिंग ऍज वी गो अबोव दी सरफेस ऑफ दी अर्थ. ऑब्विसली समजा आता माझ्याकडे 2 मॅग्नेट आहेत. ठीक आहे, जसं जसं मी त्यांना जवळ आणेन तसं तसं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढेल. ठीक आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढेल. ओके, जसं जसं मी याला लांब नेईन तसं 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 काय होणार, फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीज होणार. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी मॅग्नेटचं सांगितलं, पण अर्थच्या बाबतीत काय असेल ते बघा. आता व्हॅल्यू ऑफ जी गोज ऑन डिक्रीजिंग ऍज वी गो अबोव दी सरफेस ऑफ दी अर्थ. जसं जसं मी वर जाणार, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट असेल, जसं जसं वर जाणार
तसं तसं हे अर्थ काय करणार, म्हणजे त्याचं हे जे काय बॉडी आहे त्याच्यावर जे काय फोर्स आहे ते कमी डिक्रीज करणार. ठीक आहे, म्हणजे ह्याला खेचणार का जास्त, नाही खेचणार. जसं असं म्हणजे आता समजा मी सॅटेलाइटवर आहे, म्हणजे सॅटेलाइटच्या वरच्या कंडिशनला आहे. ठीक आहे, म्हणजे कम्युनिकेशन जिथं जिथं होतं ना तिथपर्यंत आहे, मग त्यावेळेस फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती असेल, कमीच असणार, डिक्रीजिंग असणार. म्हणजे काय दिले ते तुम्हाला परत एकदा वाचून दाखवतो. व्हॅल्यू ऑफ जी गोज ऑन डिक्रीजिंग. कधी डिक्रीज होणार, ऍज वी गो अबो दी सरफेस ऑफ दी अर्थ. ओके, जसं जसं वर जाणार तसं तसं काय होणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होणार. म्हणजे हे काय होतं मी तुम्हाला आता सांगितलं की बघा G इक्वल टू स्मॉल g इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर. ठीक आहे, सो हाईट काय होती, हाईट म्हणजे डिस्टन्स जे आहे, हे जे काही डिस्टन्स आहे ते इन्क्रीज व्हायला लागले. ठीक आहे, डिस्टन्स इन्क्रीज व्हायला लागले म्हणजेच काय व्हायला लागले, ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिक्रीज व्हायला लागले. ठीक आहे, हे याच्यावरून मी सांगू शकतो. ओके, सो आता पण अजून एक लक्षात ठेवा, जर मास इन्क्रीज होत असेल मग त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, मास जर डिक्रीज झालं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण डिक्रीज होणार आहे, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, चला बघा आता चेंज विथ डेप्थ. आता चेंज विथ डेप्थ म्हणजे काय बघा, एक हे आहे अर्थ आहे. ओके, सो आता समजा आता मी खाली चाललोय पा. ठीक आहे, मग फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त होईल का, आता तुम्ही बोलणार हो फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त होणार. आता तसं होणार नाही. आता जर मी इनसाइड दी अर्थ जात असेल, समजा आता अर्थची कंडिशन इथं आहे, हे असं आहे अर्थ. ठीक आहे, मग आता मला आत जायचंय आत. ठीक आहे, सो मी अर्थ जे आहे ना ते समजा इथंपर्यंत करेल ना मी. सपोज मी अर्थ जे आहे, अर्थ जे काय मास आहे ते डिक्रीज झालं. सो इथं काय दिले बघा, द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस, व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस ऍज वी गो इनसाइड दी अर्थ. ज्यावेळेस मी खाली जाणार अर्थच्या इथं मग त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे काय आहे ते कमी होणार. आता तुम्ही बोलणार कसं काय, जेवढं जवळ जाईल तेवढं नाही का, जेवढं जवळ जाईल तेवढं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त व्हायला पाहिजे ऑब्विसली, बरोबर ना. पण तसं होणार नाही. का नाही होणार, जसं जसं मी खाली जाणार तसं तसं मास जे आहे अर्थचं, जे काय मास आहे अर्थचं ते कमी होणार. ठीक आहे, पहिला हा असा होता गोल मोठा, जसं जसं मी आतमध्ये जाणार तसं तसं काय होणार, म्हणजे मास अर्थ जे काय मास आहे ते कमी होणार. ठीक आहे, जर मास कमी झाला म्हणजे मास डिक्रीज झालं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण डिक्रीज होणार आहे. ह्या रिझन मुळेच फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते डिक्रीज होणार आहे. ठीक आहे, काय दिले का, द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस ऍज वी गो द इनसाइड दी अर्थ. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. जसं मी आज जाणार मास कमी होणार, मास कमी झालं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण कमी होणार. ठीक आहे, त्यावेळेस मग मी हे कन्सिडर करणार नाही. ओके, चला काढा स्क्रीनशॉट. हा चला, बाकीचे जे काही कन्सेप्ट आहे ते मी नेक्स्ट लेक्चरला घेईन. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेईन. तोपर्यंत तुम्ही हे पाठीमागचा एक व्हिडिओ आणि हा व्हिडिओ मधले नोट्स काढून ठेवा. ओके, ज्याचे नोट्स चांगले असतील त्याचेच मी PDF ठेवणार आहे. ठीक आहे, त्याच म्हणजे जे काय हे काय म्हणतात त्याला PDF जे आहे ते दुसऱ्यांना प्रोव्हाइड करणार, म्हणजेच मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ठेवणार आहे. ठीक आहे, म्हणून तुम्ही हँडरायटिंग चांगला काढा आणि चुकवू नका. चुकवलं ना तर मग PDF मध्ये खराब दिसतं ते. ठीक आहे, म्हणून व्यवस्थित काढा. ओके, तोपर्यंत बाय बाय.